नमस्कार, अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण कोल्हापुरी पद्धतीचा चमचमीत आणि झणझणीत असा अख्खा मसूर तयार करणार आहोत। अतिशय साधी सोपी पद्धत या रेसिपीमध्ये मी सांगितलेली आहे, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही देखील नक्की करून बघा। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहत राहा, कारण यामध्ये मी भरपूर साऱ्या मसूर अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये होण्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत, त्यामुळे रेसिपी फॉलो करा। रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप इतका मसूर मी घेतलेला आहे। साधारणपणे 200 ग्रॅम इतका अख्खा मसूर आहे। 4 ते 5 लोकांच्या भाजीसाठी हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आता मसूर आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण या मसूरवरती भरपूर साऱ्या पावडरी असतात, त्या व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायच्या आहेत। आणि स्वच्छ करून घेतल्यानंतर साधारणपणे मसूराच्या तिप्पट पाणी आपल्याला घालून हा मसूर भिजवून घ्यायचा आहे। मसूर भिजवत असताना किमान तो 8 ते 10 तास तरी भिजला पाहिजे, पण जर अगदीच तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही 5 तास हा मसूर कोमट पाण्यामध्ये सुद्धा असा भिजवून असा झाकून ठेवू शकता। मी रात्रभर हा मसूर भिजवलेला होता। सकाळी या मसूरातलं पाणी काढून हे मसूर दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेतले। अगदी मस्त फुलले गेलेले आहेत आणि छान भिजलेले आहेत। अशा पद्धतीचे मसूर आपल्याला हवेत, त्यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलं। आता एवढ्या क्वांटिटीच्या मसूरसाठी मी इथं 7 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तुम्हाला असं वाटेल की या मसूराच्या प्रमाणापेक्षा कांद्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे, पण जर आपल्याला अगदी चमचमीत कोल्हापुरी पद्धतीची जर मसूर भाजी हवी असेल तर कांद्याचं प्रमाण आपल्याला याच पद्धतीने घ्यावं लागेल। आपण तडका द्यायचा आहे, तर आधी आपण इथं साधारणपणे 4 चमचे तेल घेऊया। तेल गरम झालं की आपण साधारणपणे यातला अर्धा कांदा या तेलामध्ये घालून घेणार आहोत। आणि ही मसूरची भाजी करताना आपल्याला कांदा अगदी तांबूस रंगावरती मस्तपैकी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। लालसर रंगावरती हा परतून घेऊया व्यवस्थित। मसूर करताना कधी पण कांदा खूप असा कच्चा ठेवायचा नाही, आपल्याला लालसरच करून घ्यायचा आहे। जर कच्चा कांदा राहिला तर मसूरची भाजी गोडसर लागते, ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। अगदी 5 मिनिट झालेले आहेत, कांदा थोडासा आपला परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्येच भाजीसाठी लागणारं मीठ घालून घेऊया। मिठामुळे पण आपला कांदा पटकन लालसर होईल। आता आपण अगदी 5 मिनिटाला अजून एकदा परतून घेऊया, लालसर होईपर्यंत कांदा। आता कांदा छान आपला लालसर परतून झालेला आहे, तुम्ही इथं बघा। म्हणजे आता हा कांदा अगदी मस्त खमंग वास येतो या कांद्याचा। आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया। सगळ्यात आधी आपण इथं लाल मिरची पावडर टाकायची आहे। लाल मिरची पावडर इथं 1.5 चमचा टाकते बॅडगीचं। त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकते। काळा मसाला असला तरी चालेल, तर हा आपण टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या चवीनुसार अंदाजानुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करायचंय। इथं मी माझ्या घरात जसं लागतं तसं करतेय, आणि जरा कोल्हापुरी मसूर आहे त्यामुळे थोडासा तिखटच हवा। इथं गरम मसाला घेऊया। गरम मसाला साधारणपणे इथं 1.5 चमचा मी घालतेय। आता परत एकदा आपण हा परतून घेऊया ही फोडणी, आणि अर्धा चमचा आपण इथं जिरे धणे पावडर टाकून घेऊया। आणि परत एकदा फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। फोडणी आपली खमंग झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण हा जो भिजवलेला मसूर या फोडणीवरती आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता हा जो मसूर आहे तो भिजवल्यावरती थोडंसं पाणी यामध्ये राहतं, त्या पाण्यासहित आपल्याला हा मसूर या फोडणीवरती घालून घ्यायचा आहे। आणि मसूरला आपण कुठेही कुकरची शिट्टी दिलेली नाही, हा मसूर आपण अशाच पद्धतीने शिजवणार आहोत। मसूर शिजवण्यासाठी मी पातेल्यामध्ये वेगळं पाणी गरम केलेलं आहे। मसूर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर असा मध्यभागी थोडंसं आळं करून घ्यायचं आहे, आणि यामध्येच आपण इथं अगदी पाव चमचा सोडा घालून घ्यायचा आहे। हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, ज्यामुळे आपला जो मसूर आहे तो अतिशय हलका होणार आहे आणि तितकाच मऊसूत असा होतो। डाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये जेव्हा असा मसूर फोडणीमध्ये घातला जातो तेव्हा त्यामध्ये असा थोडासा सोडा घातला जातो। ह्या सोड्यामुळे वरून मसूर पूर्ण दिसतो, पण आतून तो अगदी मऊसूत शिजलेला असतो आणि तितकाच तो हलका होतो आणि चवीला अप्रतिम लागतो। सोडा घातल्यामुळे भाजीला अगदी क्रीमी असं टेक्स्चर येतं। त्याचबरोबर आता मसूर शिजवण्यासाठी मी बाजूला 2 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलं होतं। आता आपल्याला शक्यतो गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून मसूरला रंग तर छान येतोच, पण शिवाय आपला जो मसूर आहे तो छान शिजला जातो। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, आणि हे मिश्रण साधारणपणे 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। साधारणपणे 12 ते 13 मिनिटांनंतर यावरचं झाकण उघडून बघूया,
अगदी मस्त वास येतोय अगदी घरभर या मसूरच्या भाजीचा आणि रंग जर बघा अप्रतिम असा आलेला आहे। आता या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ही भाजी आतून मऊसूत झाली पण पाहिजे आणि त्याचबरोबर त्यातले मसूर दिसले देखील पाहिजेत। तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात घ्या। आपल्याला अशा पद्धतीने ही भाजी शिजवायची आहे। ही थोडीशी दाटसर असते पण त्यातला जो मसूर आहे तो पूर्णपणे दिसला पाहिजे। अशा पद्धतीनेच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। यातलं थोडं अजून आपण पाणी आटवून घेणार आहोत। भाजीचं पाणी थोडंसं आटल्यानंतर इथं बघा मस्त ही दाटसर झालेली आहे। आता या स्टेजवरती जर तुम्हाला ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी हवी असेल तर इथं 1 चमचाभर कसुरी मेथी अशी क्रश करून घ्यायची। शक्यतो कसुरी मेथीचा वापर करत असताना तव्यावरती ती थोडीशी गरम करून घातली तर त्याचा स्वाद आणखीन छान लागतो या भाजीमध्ये। आता ही भाजी व्यवस्थित आपण परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि याला छान एक तडका करून घ्यायचा आहे। तडका केल्यामुळे आणखीन चव वाढेल। एक पॅन घेऊया। आता या पॅनमध्ये अगदी आपण 2 ते 3 चमचेच तेल घेणार आहोत कारण की भरपूर तेलाचा वापर आपण मसूर शिजत असताना केलेला आहे। त्यामुळे आता मी थोडासा तेलाचा कमी वापर करते। तेल गरम झालं की यामध्ये घालून घ्यायचे जिरे। जिरे छान फुलले की अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 छोटे तमालपत्र घातलेले आहेत, 4 ते 5 काळी मिरी, 2 ते 3 लवंग घातलेले आहेत। तुमच्याकडे जर आणखीन थोडा वेगळा खडा मसाला असेल तो देखील या फोडणीमध्ये अगदी मस्त अशी खडा मसाला घालून मस्त चरचरीत फोडणी त्या मसूरवरती घातली तर अगदी मस्त चवीला हा मसूर तयार होतो। आता याच फोडणीवरती मी इथं 1 चमचा आलं लसूणचं असं कुटलेलं वाटण घालणार आहे। मी हे खलबत्त्यामध्ये ओबडधोबड करून घेतलं होतं त्यामुळे त्याला आणखीन भाजीला अगदी गावरान छान चव येणार आहे। आता जो अर्धा कांदा बारीक चिरलेला मी शिल्लक ठेवलेला होता तो या फोडणीवरती आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला फक्त गुलाबीसर रंगावरतीच परतून घ्यायचा आहे कारण की मसूर शिजवताना आपण जो कांदा घातला होता तो लालसर केला होता। तर ती चव बॅलन्स करण्यासाठी फोडणीतला कांदा आपल्याला थोडासा गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे जेणेकरून मसूरची चव मस्त लागते चवीला। आता आपला हा गुलाबी झालेला कांदा या मसूरच्या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता। इथं मी अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईलची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आता इथं हा कांदा घालून झाल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इतकी अप्रतिम अशी ही भाजी तयार होते त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी करून बघा। आता भाजी छान शिजली गेल्यानंतर आपण त्यावरून वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता इथे बघा सोडा घातल्यामुळं हाच एक फायदा झालेला आहे की ही भाजी अगदी गाळ शिजलेली नाही, मऊसूत झालेली आहे आतून पण तरी देखील यातला अख्खा मसूर व्यवस्थितपणे दिसतोय। भाजीचा म्हणजे असा लगदा तयार झालेला नाहीये, अख्खा मसूर असा व्यवस्थित पूर्णपणे दिसत आहे आणि त्याचबरोबर तो मऊसूत क्रीमी असा देखील झालेला आहे। आणखीन 2 ते 3 मिनिट भाजी शिजल्यानंतर ही आपली अख्ख्या मसूरची परफेक्ट कन्सिस्टन्सीची रेस्टॉरंट स्टाईल भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीची भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा। आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा। आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा। धन्यवाद।